महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. म्हणजे या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांना खरुषदे वैकुंठाला गेले ध्यासाकाळ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सगळ्या ध्यासाकाळ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमाल दाखवले, ते वांडंग समाने गरुड पक्ष ते साक्षात या ठिकाणी उतरलं. तुकोबाराया त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे जे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, ते ठिकाण इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपूरहून देव या ठिकाणी आले. तुकाराम महाराजांची पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला की विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. तिथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, त्या आपापवरती येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई शास्त्री होती, नांदाईला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेला वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा गुडी ढोहात टाकेली. मच्छरनं मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तिला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न न पाणी घेता. स्वतः देव आला भेटायला पांडुरंग. म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय, उपदेश्वर देवाला येथे दूध लागी बोलाविले कोणी प्रार्थले वाचून याला सिक्का परलात कैवरी दत्तची दंडया स्तंभी देवा राया प्रगटोणी तैशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तू काय याचा धावा करीत असे, असा निळोबारायांनी त्यावेळेला उपदेश केला. त्यावेळेला प्रश्न पडला, देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाचे ते 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते, महापूजेकडून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाही. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, सकाळला सांगा विनंती माझी वाडेवे झालो भा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावी तो अंत काही ठामाशी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका फडक्या. तुकाराम महाराज की जय.